किसान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे PM किसान योजनेतील लाभार्थ्यांना आता 22वा जो हप्ता आहे 2,000 रुपयाचा तो मिळणार आहे. म्हणजे 13 मार्च या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जो आहे आता जमा होणार आहे. कारण की महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ बघा. कारण की 13 मार्च या दिवशी संध्याकाळी 5 वाजता नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत देशाचे यांच्या हस्ते हे गुवाहाटीतून हे वितरित DBTच्या माध्यमाने सर्व पात्र लाभार्थ्यांना जमा होणार आहे. यासोबतच नमो किसान योजनेचा जो 8वा हप्ता थकलेला आहे शेतकरी मित्रांना 2,000 PM किसानचे 2,000 नमो शेतकरी योजनेचे म्हणजे महाराष्ट्राचे जे मिळतात ते सोबत मिळणार का? तर मित्रांनो असं कोणतंही अपडेट नाही. कारण की याची मिळण्याची शक्यता जास्त आहे. कारण की जे आहे नमो किसान योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर लगेचच तो PM किसान योजनेचा हप्ता जो आहे 2,000 रुपये मिळतो. त्यासाठी मार्च महिन्यामध्ये हे 4,000 रुपये संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे मिळणार आहे. कारण की याची अट जी आहे मित्रांनो, जे आता तुम्हाला नमो किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी PM किसानचा हप्ता मिळवण्यासाठी फार्मर ID हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. फार्मर ID तुमचा असेल तर चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्टली तुमचा डाटा मॅच होऊन तुमचं जो FTO जे आहे जनरेट झालं असेल त्यानुसार तुम्हाला पैसे जे आहे 13 मार्च या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची BR येथून गुवाहाटी या ठिकाणून शेतकऱ्यांसाठी जी आहे आता DBTद्वारे थेट बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे. कारण की महत्त्वाची बातमी मित्रांनो, जवळच्या मित्रांसुद्धा शेअर करा. कारण की नमो किसान योजनेचा हप्ता नाही मिळाला तरी PM किसान योजनेचा हप्ता जो आहे मित्रांनो तो आता 13 मार्च या दिवशी संध्याकाळी 5 वाजता हे वितरण सुरू होणार आहे. ही महत्त्वाची बातमी जवळच्या मित्रांसुद्धा शेअर करा. तुम्ही जर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत असते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया मित्रांनो नवीन माहितीचा नवीन व्हिडिओचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.